एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. गोड. स्वानंदीताई साखर राहिली. थँक्यू. अहो आंबा राहिला. हा घ्या. मी काय म्हणतो स्वानंदीताई, मी काय म्हणतो बाळू दादा, तुम्ही खूप डिस्टर्ब करताय आम्हाला, असं वाटत नाही का तुम्हाला? अरे आई बाबा जरा बाहेर गेले, जरा असं आम्हाला जरा निवांतपणा मिळालाय, तर तुम्ही है ना जरा जा ना बाहेर जा. मी काय म्हणतो नील साहेब, तुम्ही जा ना बाहेर, आम्हाला कामं पडली आहेत. ओ बाळू दादा, अहो अरसिकपणे कशाला वागताय? या या इकडे, आम्ही तुम्हाला कोशिंबीर कशी करायची ते शिकवतो. या. हा बाळू दादा, दादाला मदत करा काकडी कापायला. हा खणात ना मेजरमेंटचा टेप आहे, तो घ्या. घ्या 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 घ्या. नवीन टेक्निक आहे, मी तुम्हाला शिकवतो. टेप घ्या, तो घेऊन दादाकडे जा. दादा यांना काकडे दे. ठीक आहे. आता भाऊ दादा बरोबर 2 इंच मोजा आणि तेवढीच काकडी कापा. आणि किती आहे ते मेजर करा आणि मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो कशी करायची कोशिंबीर. कापा. अहो नाही. मी बघतो. आलो आलो. वा, हे बघ. उद्या कंपनीचे माणसं येतील डिस्प्ले दाखवायला. बर, एक मिनिट बाळा. राहू द्या राहू द्या. असं नाही बाळा, असं नाही करायचं. थँक्यू. थँक्यू. वेलकम. ठीक, पेढे वाट सगळ्या. किती इंची? वहिनी जिंदाबाद. क्या बात आहे. ललिताला सरप्राईज दिलंय निलेमाने. शेवटी मनासारखं केलंस. निरंजन, घरातली मोठी सून आहे ती, तिला काही हक्क आहेत की नाही? आणि टीव्ही आपण सगळे मिळून बघणार आहोत ना. निलिमा, मी खुश आहे तुझ्या निर्णयावर. स्वानंदी, कसं आहे? इंद्रनील, अरे आम्ही शोरूम मध्ये गेलो ना, तोपर्यंत मला माहितही नव्हतं की टीव्ही घ्यायचा आहे. निलिमा म्हणाली, तुम्हाला हवा त्या टीव्हीवर हात ठेवा, तोच टीव्ही आपण घेऊ. अरे एखाद्या लहान मुलीसारखी अवस्था झाली होती हिची. हा टीव्ही घेऊ का तो टीव्ही घेऊ असं झालं होतं हिला. मला ना माझ्या लहानपणचे दिवस आठवले अगदी. माझे बाबा पण खरेदीला घेऊन गेले ना की असंच म्हणायचं, तुला हवा तो ड्रेस, हवे ते दागिने घे. ते आठवलं मला.
बहिणी, किती वर्षाची वॉरंटी आहे? काहीतरीच काय विचारतेस? आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. अगं, हा आनंद तुझ्यामुळे आलाय माझ्या चेहऱ्यावर. निरंजन, गुणी बायको आहे तुझी. अगदी भाग्यवान आहेस तू. हो, आणि आम्ही पण भाग्यवान आहोत. म्हणजे मी आणि स्वानंदी, आम्हाला गुणी वहिनी मिळाली आहे. आईंसारख्या सासूबाई सगळ्या घरात असतील तर त्या घरात आनंद कायमच असेल. फक्त तो समजण्याची अक्कल मात्र पाहिजे. मी फ्रेश होते. जेवायला बसायची तयारी करायची आहे ना. हळू हा साईडला नेऊन ठेव. या उद्या माणूस येईल लावेल काय ते. हळू 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 पाडशीला गदड्या नवीन आहेत. हळू हळू ठेव. मी जुईल्याचा रिझल्ट लागला ना की सरळ 2 दिवसाची रजाच काढतो. काय हेमंताच्यानी निभणार. कुठल्या तरी कॉलेजचे फॉर्म घेऊन यायचा आणि कुठेतरीच ऍडमिशन घ्यायला जायचं. मी आपला जाईल. तुम्हाला जुईलीची काळजी वाटते ते सांगा ना, नाहीतर तिच्या कॉलेजच्या ऍडमिशनचं काम सायली पण करू शकते. आपली कोणाचीच गरज नाहीये. आणि मोठ्या दोघींपैकी पण कोणीतरी येईल ना. संपदा दिसली नाही 2 दिवसात. अहो, प्रमोशन मिळालंय ना. कामाचं लोड आहे सध्या. महेश काय म्हणतोय? कोणाचा फोन झाला का तुमच्यापैकी? त्याचा फोन आला होता. खुश आहे बिचारा. संपीबद्दल घरच्यांशी काही बोलला का तो? हो, त्याची आई म्हणाली म्हणे माफी वगैरे मागायची काही गरज नाहीये. आणि सोडवायला सुद्धा तुम्ही कोणी येऊ नका, महेशच घेऊन येईल तिला. नाही, पण ते बरं नाही दिसणार. अहो, त्या मोठ्या मनाच्या म्हणून ते असं म्हणाल्या ना. तसं मीही म्हणाले त्यांना की वसंत आणि अंजली येतील सोडायला तिला. नाही, आपण जाऊच तिला सोडायला. काय महेशच्या आई वडिलांसमोर 4 गोष्टी जरा मी बोलणार आहे संपीशी. यांनी पोरीवर धाक राहील. नाही तर काय 2 महिन्यानंतर पुन्हा मागचे पाडे 55 व्हायचे इथे. पण वसंता, ह्या संपीच्या गडबडीमध्ये पण स्वानंदीला विसरलो रे बाबा. नाही नाही नाही, माझ्या लक्षात आहे. नीलला फोनही लावला होता मी. संपीचं नाव काढल्या काढल्या म्हणला, बाबा या विषयावर आपण नको बोलायला. स्वानंदीच्या बाबतीत तो खूप हळवा आहे. आणि संपदाने काही कमी त्रास दिलाय स्वानंदीला? हे सगळं विसरणं त्याला बहुतेक कठीण जातंय. थोडे दिवस जाऊ द्या. काळ हे सगळ्यावरचं औषध आहे. मलाही तसंच वाटतं, म्हणून मी फारशी बळजबरी केली नाही. म्हणलं हळूहळू निवेल राग त्याचा. आणि शिवाय त्याच्या आईचा अपमान झालाय ना रे. एक वेळ बायकोचा आणि वहिनीचा अपमान सहन करेल माणूस. पण त्या ललिताबाईंना काय बोलली ही बया. नाही, नील वागतोय ते बरोबरच वागतोय. बायको घरी आली म्हणून आईला विसरला असतं तर मलाही आवडलं नसतं. म्हणूनच मी विषय नाही वाढवला. नाही, वच्ची सुद्धा बहुतेक बोललीये त्याच्याशी. ती सुद्धा तेच म्हणाली की त्याचं डोकं हळूहळू शांत होईल. तोपर्यंत मात्र त्याला कोणी डिवचू नका बाई. पण या सगळ्याचा स्वानंदीला त्रास होतच असेल ना. मला तर तिची फार काळजी वाटते. संपदाची बहीण असल्याची किंमत चुकवतीये ती. बडी शिपेले पण जागा नाहीये ग पोटात. भाऊजी, छान झाला होता स्वयंपाक. 2 घास जरा जास्तीच गेलं मला. निलिमा, तू जेव्हापासून जेवणाचा मेन्यू बनवायला लागलीस ना, तेव्हापासून जेवणात जरा जास्तच मजा यायला लागली. ते भोपळा आणि कोबी कंटाळा आला होता खाऊन अगदी. मोठी सून आहे ती. इतके दिवस संसार करताना बघितलंय तिने मला. मुख्य म्हणजे त्यातनं शिकली. स्वतःच्या गोष्टी नाही सगळ्या ठोपल्या. आई, मला खरं सांग,
दोघींपैकी तुझी आवडती सून कोण आहे ग? इंद्रनील, अरे हा काय प्रश्न आहे तुझा? दोघी लाडक्याच आहेत माझ्या. निलिमा मोठी म्हणून आणि स्वानंदी धाकटी म्हणून. आणि हळूहळू शिकेल ती ही सगळं घरातलं. हो ना ग स्वानंदी? हो. पाहिलं स्वानंदी, खरं सुख दुसऱ्यांना बदलणार नाही, स्वतः बदलणार ते. काय झालं? काहीच का बोलत नाहीयेस? संपदा भेटली होती का? तिचा फोन आला होता का? नाही. नाही ना, मग असं तोंड पाडून का बसलीयस? अगं घरात बघ सगळे किती आनंदात आहेत. बरं मला सांग, तुला टीव्ही कसा वाटला? मस्त आहे. महाग असेल ना? मला वाटलंच होतं तुझा पहिला प्रश्न हाच असेल. अगं महाग असणारच. तुला काय आईंची पसंत आलतू फालतू असणार असं वाटलं? अहो, मला असं नव्हतं म्हणायचं. मला एवढंच म्हणायचं होतं की उरलेल्या पैशात आता घर चालवायला प्रॉब्लेम होईल आपल्याला. आपल्याला नाही, मला. मी चालवणार आहे ना घर. मी बघेन काय करायचं ते. तू नको विचार करूस. निलिमा, ओ ये इकडे. मी घ्यायचं डिसिजन घेतलंच ना, खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. बाबा मला नाही वाटत की एवढं कौतुक करण्यासारखं काही केलं मी. अरे म्हणजे एवढं महागडा टीव्ही घेण्याची खरंच काही गरज होती का? निरंजन, तू जहागीरदार आहेस, जरा मोठा विचार कर आता. दादा जाऊ दे ना. बहिणीने खूप हौसेने आणलाय टीव्ही. शिवाय आईला पण आवडलंय. आणि आता आलाय ना, ओके छान आहे. बघा ना भाऊजी, यांना काही कळतच नाही. यांना पण वाटतं काटकसरीचा किडाच चावलाय. तुम्ही निलिमा वहिनींच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ स्वानंदी ताई. त्या थोडं वेगळं वागतात आजकाल, पण मोठे आहेत. बायको, बायको, झालं का तुझं काम? हो. झालंय ना? चल मग जरा आपण बोलूया, जरा बाहेर जाऊया मस्त. हा, वॉक घेऊया ना. चल. हो बिंदात जाऊ, मी बघतो. चल. आणि मस्त आईस्क्रीम घेऊन येऊ. टीव्ही आलाय ना, घाबरू नका. बजेट वाढणार नाही, माझ्याकडे आहेत पैसे. हा वहिनी. चल. आई बाबा होय. जितकं फिरायचं ना तितकं फिरून घ्या आत्ता जोडीने. नंतर जन्मभर एकटीने चालावं लागणार आहे तुझ्या लाडक्या स्वानंदीला. काय झालंय? हे बायको, तू उदास काय को? बोल काय झालंय? बोल लवकर, काय झालंय? बोल. काहीतरी झालंय बघ. काय झालंय? बोल ना. एक मिनिट. ती मुलगी तुला काय बोलली का परत? ती मुलगी? हा, ती मुलगी. तिचं मी नाव पण नाही घेत. ती काय तुला बोलली आहे का? मला सांग, तिच्याकडे बघतो मग मी. असं काय बोलता? ती बहीण आहे माझी. असेल तुझी बहीण, पण त्या सोकॉल्ड बहिणीने तुला अनेकदा दुखावलंय. ते सांगितलं नाहीयेस तू मला.
नाही ती काही नाही बोलली मला. अच्छा बर ओके. दुसरं कोणी काय बोललंय का? कोणी हा बर नाही दुसरं कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे. काय बोलले? कोण बोलले? सांग मला. चल रडू नको सांग. कोणी बोललं असतं तरी चाललं असतं मला. असं हक्काने ओरडलं असतं ना तरी मी समजून घेतलं असतं. पण काय? बोल 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 काय झालं? आपण कोणी नीट बोलतच नाहीये माझ्याशी. म्हणजे संपदाताईने आईंचा अपमान केला ना त्या दिवसापासून सगळ्यांचं वागणंच बदललंय. म्हणजे अपमान करणाऱ्या संपदाताईला सगळ्यांनी माफ केलं पण मी तिची बहीण असल्याची किंमत अजूनही मोजते. माझ्याच घरात फरक केलंय मला. ओके शांत हो. रडू नकोस. शांत रडू नको. नाही रडत आहे पण हे बोलणं सोपं आहे. तुमच्याशी सगळे असे वागले असते ना कळलं असतं. माझ्याशी असं कोणी एक मिनिट. तुला वहिनीबद्दल काय तक्रार आहे का? हो कारण वहिनी त्या दिवशी जरा जास्तच रिॲक्ट झाली. मला ते त्या दिवशी तसं कळलं नाही. आत्ता ते जाणवतंय मला. हो ती तुला बोलली. तिने तसं बोलायला नको होतं. तुला त्याचा काय त्रास होतोय का? तू काळजी करू नकोस. ओके शांत राहा. मी बोलतो वहिनीशी. नाही नको तुम्ही नका बोलू. त्यांना वाईट वाटेल. वाटू दे ना वाईट. तुला वाईट वाटतंय पण आता ती तुझ्याशी वाईट वागते. तुला सांगायला पाहिजे ना ते. हो पण त्या मुळात वाईट नाहीयेत. तुम्हाला आठवतं ना मी या घरात नवीन आले होते तेव्हा त्यांनीच मला खूप सांभाळून घेतले. त्या रागवल्यात माझ्यावर पण त्यांचा राग निवळेल. तुम्ही नका काही बोलू. तुम्ही मला समजून घेतलं तेच खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे पण तिचा राग जर नाही निवळला तर मात्र मी बोलीन. ओके हॅलो आई. काय एवढं सकाळी सकाळी फोन केलास? सहज केला फोन मी. तुझी आठवण आली आणि खूप दिवस झाले ना भेटून. काही नाही ग रात्री उशिरापर्यंत काम केलं ना त्यामुळे पहाटे झोपले मी. सॉरी हा. मी तुला झोपेतनं उठवलं ना. तू झोप झोप नंतर बोलूया आपण. ठीक आहे मी तुला उठल्यावर फोन करते. नक्की कर. मी वाट बघते. हॅलो ललिता काकू. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. नाही 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 आत्ता फोनवर मी काहीच सांगू शकत नाही. मला अर्जंट माझ्या घरी भेटायला ताबडतोब. कशाला बोलवलंस तुम्हाला इथे? मला ना तुम्हाला गंमत दाखवायची. गंमत दाखवण्यासाठी एवढ्या सकाळी बोलून घेतलंस तुम्हाला? काय मी जी तुम्हाला गंमत दाखवणार आहे ती पाहिली की तुमची झोप कायमची उडणार. चेक 5 लाखाचा कुणी दिलाय? वच्ची मावशीची सिग्नेचर आहे ना ही? पण ह्या चेकचं काय करावं कळतच नाहीये मला. म्हणजे हा चेक कसा नाकारायचा ह्याचं कारणच सापडत नाहीये मला. तुम्ही एखादं कारण सांगा ना. संपदा स्वानंदीचं सूड घेण्यासाठी मी मदत केली तुला. वच्ची मावशीने नाही. त्यामुळे हा चेक फाडायचा आणि फेकून द्यायचा. पण सूड तर घेतलाय मी.
आपल्या मोठ्या बहिणीला नवऱ्याच्या सांगण्यावरून तिने घरातून हकलून दिलं. ही टोचणी तिला जन्मभर राहणार. ती कधीच सुखाचा संसार करू शकणार नाही. मी ओळखते ना माझ्या बहिणीला. आता तुम्ही बोला, काय करायचं? या 5 लाखाच्या बदल्यात काय करायला सांगितलं बच्ची मोशनी तुला नक्की? तुमची सगळी कारस्थानं नीलला सांगायची. काय? काकू, अजून सांगितली नाहीये मी. ते टेन्शन घेताय तुम्ही. या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम जर तुम्ही मला दिली तर मी बच्ची हत्याची सगळी कारस्थानं नीलला सांगेन. मला काय नील समोर जाऊन बोलायचंय. आता कोणाविरुद्ध बोलायचंय हे तुम्ही ठरवा. पैशासाठी धोका देतेस ना तुम्हाला? धोका? काकू, तुमच्या तोंडी हा शब्द नाही शोभत. धोका तर तुम्ही नीलला देता, तुमच्या स्वतःच्या मुलाला. ज्या स्वानंदीवर तो जीवापाड प्रेम करतो तिलाच तुम्ही कटकारस्थान करून हकलताय घरातून. ही पैशासाठीच ना? हे जेव्हा नीलला कळेल तेव्हा काय होईल काकू? ठरवा मग लवकर.